Yes. Today we will find the period of simple pendulum. म्हणजे कुठं बघायचं बघा, ऑसोलेशन फिजिक्स मधला 12वीचा चॅप्टर आहे आणि त्याच्यातलं 6 लेक्चर आहे. काय? पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम. आता पिरियड काढायचे म्हणजे माहिती आहे तुम्हाला. व्हॉट इज पिरियड? पिरियड डिफाईन करा बघा आपण. हा सिंपल पेंडुलम आहे. फर्स्ट ऑसोलेशन म्हणजे पार्टिकल इथून स्टार्ट झाला आणि पुन्हा त्याच ठिकाणी आला. म्हणजे एक ऑसोलेशन साठी किती टाइम लागला? दॅट इज कॉल्ड द पिरियड. पिरियड म्हणजे काय? टाइम. कशासाठी घेतला? पार्टिकलनं. कशासाठी? टू कम्प्लीट वन ऑसोलेशन. एक ऑसोलेशन कम्प्लीट करण्यासाठी लागलेला वेळ त्याला काय म्हणायचं? पिरियड. आणि तो पिरियड काढायचा. आणि पिरियडचा फॉर्म्युला काय आपला मेन समजून घ्या. टी इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट ऍक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट. म्हणजे काय काढायचे? ऍक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट काढायचं आणि कुठे ठेवायचं? इथं ठेवायचं. म्हणजे फक्त डोक्यात काय ठेवायचे? ऍक्सेलरेशन काढा आणि ऍक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट काढा आणि इथं ठेवा. ओके. मग आता सिंपल पेंडुलम बद्दल आपण माहिती सांगूया. कन्सिडर सिंपल पेंडुलम इज सस्पेंडेड फ्रॉम रिजिड सपोर्ट. सिंपल पेंडुलम इज सस्पेंडेड फ्रॉम रिजिड सपोर्ट. म्हणजे वरून सपोर्ट दिला की सस्पेंडेड, खालून सपोर्ट दिला की पायोटेड म्हणायचं, आणि मधून सपोर्ट दिला की क्लॅम्पड म्हणायचं. सिंपल पेंडुलम इज सस्पेंडेड फ्रॉम रिजिड सपोर्ट. आणि सिंपल पेंडुलम डिस्प्लेस करा कुठून? मेन पोझिशन पासून. सिंपल पेंडुलम इज डिस्प्लेस अँड रिलीज्ड, देन इट्स ऑसोलेट्स अलॉंग ए बी. सिंपल पेंडुलम काय करायचा? मेन पोझिशन पासून डिस्प्लेस करायचा. किती अँगल ना? तर स्मॉल अँगल थिटा. तर कसा होईल? ए बी ए बी ए बी असा ऑसोलेट्स होईल. काय म्हणलं? कन्सिडर सिंपल पेंडुलम इज सस्पेंडेड फ्रॉम रिजिड सपोर्ट. सिंपल पेंडुलम इज डिस्प्लेस्ड थ्रू एन अँगल थिटा अँड रिलीज्ड. म्हणजे सिंपल पेंडुलम काय केलं? डिस्प्लेस केलं, रिलीज केला, म्हणजे सोडून दिला. तर काय होईल? इट्स ऑसोलेट्स अलॉंग ए बी ए बी ए बी. क्लिअर? ॲट एनी पोझिशन या बी या ठिकाणी बघा, देर आर 2 टाइप ऑफ फोर्स. वेट एम जी खालच्या दिशेने काय आहे बघा, वेट एम जी ऍक्टिंग व्हर्टिकली डाऊनवर्ड. वेट एम जी व्हर्टिकली डाऊनवर्ड आणि टेन्शन टी इन द स्ट्रिंग. टेन्शन कुठे आहे? स्ट्रिंगला. आणि वेट एम जी कुठे आहे? खालच्या दिशेनं. वेट नेहमी खालच्या दिशेनं असतात. वेट एम जी ऍक्टिंग व्हर्टिकली डाऊनवर्ड. आता वेट एम जी 2 भागात विभागलाय. एम जी कॉस थिटा अलॉंग द स्ट्रिंग आणि एम जी साइन थिटा परपेंडिक्युलर टू द स्ट्रिंग. कसं म्हणणार? वेट एम जी कॅन बी रिझॉल्व्ड इंटू 2 कॉम्पोनंट. म्हणजे वेट एम जी 2 भागात विभागलेला आहे. वेट एम जी कॅन बी रिझॉल्व्ड इंटू 2 कॉम्पोनंट. एम जी कॉस थिटा अलॉंग द स्ट्रिंग. स्ट्रिंगच्या दिशेनं एम जी कॉस थिटा आहे आणि एम जी साइन थिटा परपेंडिक्युलर टू द स्ट्रिंग. बट एम जी कॉस थिटा इज बॅलन्स्ड बाय टेन्शन. एम जी कॉस थिटा इकडे आणि टेन्शन वर आहे. दोन्ही काय केलं? एकमेकाला बॅलन्स केलं. आणि एम जी साइन थिटा रिमेन्स अनबॅलन्स्ड. एम जी साइन थिटा काय राहिला? अनबॅलन्स्ड राहिला. आणि तो काय करतोय? ब्लॉबला ओरिजिनल पोझिशनला आणतोय. स्मॉल स्पेअरला कुठं आणतोय? ओरिजिनल पोझिशनला आणतोय. हेन्स इट ऍक्ट ऍज रिस्टोरिंग फोर्स. तो काय करतोय? रिस्टोरिंग फोर्स म्हणून काम करतोय. हेन्स रिस्टोरिंग फोर्स इज एफ इज इक्वल टू मायनस एम जी साइन थिटा. नक्की लक्षात आलं का? बघा पुन्हा एकदा नीट बघा. सिंपल पेंडुलम इज सस्पेंडेड फ्रॉम रिजिड सपोर्ट अँड सिंपल पेंडुलम इज डिस्प्लेस्ड अँड रिलीज्ड. म्हणजे डिस्प्लेस केला, रिलीज केला. देन इट्स ऑसोलेट्स अलॉंग ए बी. ऍट डिस्प्लेस्ड पोझिशन देर आर 2 टाइप ऑफ फोर्स. वेट एम जी ऍक्टिंग व्हर्टिकली डाऊनवर्ड and tension T in the string. But this mg weight can be resolved into 2 components. mg cos theta along the string and mg sin theta perpendicular to the string. But mg cos theta is balanced by tension. टेन्शन इनवर्ड आहे, mg cos theta आउटवर्ड आहे आणि दोन्ही एकमेकाला काय झालं? बॅलन्स झाला. पण mg sin theta कशाने बॅलन्स झालं का? नाही झालं. mg sin theta इज डायरेक्टेड टुवर्ड्स मेन पोझिशन आणि त्यालाच काय म्हणतो आपण? रिस्टोरिंग फोर्स. हेन्स restoring force is F is equal to mg sin theta, but theta is very small. theta कसा आहे? स्मॉल आहे. therefore
साइन थिटा इज अप्रॉक्सिमेट इक्वल टू थिटा. म्हणजे ही थिटाची व्हॅल्यू जर लहान असेल तर साइन थिटाची व्हॅल्यू कुणा एवढी असते, थिटा एवढी असते. हे विसरायचं नाही. हेन्स एफ इज इक्वल टू व्हॉट, मायनस एम जी, आणि साइन थिटाच्या ठिकाणी काय ठेवलं, थिटा. हेन्स एफ इज इक्वल टू मायनस एम जी थिटा. इथपर्यंत काय आलं. बट आपण 10वीत फॉर्म्युला बघितलाय बघा. हे सर्कल आहे, ही रेडियस आहे, हा अँगल थिटा आहे, आणि दिस इज द आर्क. अँगल, रेडियस आणि आर्क मधला रिलेशन काय, थिटा इज इक्वल टू आर्क अपॉन रेडियस. थिटा ही आर्कची म्हणजे वर्तुळ कंसाची लांबी, आर्क अपॉन रेडियस असा फॉर्म्युला आहे. तोच फॉर्म्युला वापरायचा इथं. बट थिटा इज इक्वल टू, इथं बघा हे आर्क, हे आर्क आहे, ह्याची लेंथ किती आहे, एक्स. बरोबर, आर्कची लेंथ एक्स, आणि लेंथ ऑफ सिंपल पेंडुलम, लेंथ ऑफ सिंपल पेंडुलम कॅपिटल एल, एल, आणि हे काय, आर्क लेंथ, म्हणजे ही आर्क आणि ही रेडियस. सो थिटा इज इक्वल टू एक्स अपॉन एल. कुठला फॉर्म्युला वापरला, थिटा इज इक्वल टू आर्क अपॉन रेडियस. आर्क म्हणजे किती कन्सिडर केलंय, एक्स, आणि रेडियस किती कन्सिडर केली, एल. आता ही व्हॅल्यू इथं ठेवा. एफ इज इक्वल टू व्हॉट, म्हणजे एम जी, थिटाची व्हॅल्यू काय घेतली, एक्स अपॉन एल, एक्स अपॉन एल. बट न्यूटन सेकंड लॉ काय सांगतो, बट फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन. फोर्सची व्हॅल्यू काय, मास इंटू ऍक्सेलरेशन. तर इथं एफ ची व्हॅल्यू इथं ठेवा, मास इंटू ऍक्सेलरेशन इज इक्वल टू मायनस एम जी एक्स अपॉन एल, आणि एम एम कट झाला. हेस ए इज इक्वल टू व्हॉट, हेन्स ए इज इक्वल टू व्हॉट, ए एम एम कट झालाय, तर ए ची व्हॅल्यू, ए म्हणजे ऍक्सेलरेशन, मायनस जी एक्स अपॉन एल. बघा एम एम कट झाला, ए इज इक्वल टू मायनस जी एक्स अपॉन एल. एम एम कट झाला, ऍक्सेलरेशन काय झालं, मायनस जी एक्स अपॉन एल. आता बघा, पण साइन कट करा, ते ऍक्सेलरेशन इज इक्वल टू प्लस जी एक्स अपॉन एल, आणि इथं काय म्हणायचं, ओनली मॅग्निट्यूड. काय म्हणायचं, ओनली मॅग्निट्यूड. साइन कट केलंय फक्त, ओनली मॅग्निट्यूड. आता बट ऍक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट, याचा अर्थ काय सांगा बरं. ऍक्सेलरेशन घ्या, पण डिस्प्लेसमेंट 1 घ्या. ऍक्सेलरेशन तर माहितीये, जी अपॉन एल इंटू एक्स, पण त्याचं काय करायचं, आपल्याला डिस्प्लेसमेंट किती घ्यायचं, 1. ऍक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट म्हणजे किती आलं, जी अपॉन एल. काय झालं, ऍक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट म्हणजे डिस्प्लेसमेंट 1 घेतलं. आता पिरियडचा फॉर्म्युला वापरायचा. व्हॉट इज द पिरियड, देन पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम, period of simple pendulum t is equal to 2 pi upon root formula acceleration चा, t is equal to 2 pi acceleration per unit displacement. म्हणजे t काय झाला बघा, 2 pi upon acceleration per unit displacement किती काढला, g upon l. आता डिवाइडचा मल्टिप्लाय करा, म्हणजे टी इज इक्वल टू 2 पाय रूट एल बाय जे. दिस इज द पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम. बघा नक्की लक्षात राहिला का, किती छोटी एक्सप्रेशन आहे. बघा पुन्हा एकदा सांगतो, कन्सिडर सिंपल पेंडुलम इज सस्पेंडेड फ्रॉम रिजिड सपोर्ट. नाव सिंपल पेंडुलम इज डिस्प्लेस्ड अँड रिलीज्ड, म्हणजे ढकलला आणि सोडून दिला. Simple pendulum is displaced and released. It oscillates along AB. At displaced position, there are two types of force. Weight mg acting vertically downward and tension T in the string.
टेन्शन म्हणजे इथे बघा दोरीला ताण येणार का नाही? आपल्याला जसं ताण येतो टेन्शन येतं अभ्यास करून करून, तसं दोरीला धरून धरून ताण येतंय. ते टेन्शन टी आणि वेट एम जी वर्टिकल डाऊनवर्ड. बट वेट एम जी कॅन बी रिझॉल्व इंटू टू कॉम्पोनंट. म्हणजे आपलं घर कसं 3 भागात विभागलंय, हॉल, किचन आणि बेडरूम. तसं वेट एम जी 2 भागात विभागला आहे, एम जी कॉस थिटा अलॉंग द स्ट्रिंग आणि एम जी साइन थिटा perpendicular to the string. But mg cos theta is balanced by tension. mg sin theta remains unbalanced. And hence it acts as restoring force. म्हणजे तो काय करतो, बॉबला सिंपल पेंडुलमला ओरिजिनल पोझिशनला आणतो. हेन्स रिस्टोरिंग फोर्स इज F is equal to minus mg sin theta. Negative sign indicate that force and displacement are in opposite in direction. Theta small आहे, हेन्स sin theta ची व्हॅल्यू काय आली, थीटा. म्हणजे F is equal to minus mg sin theta ऐवजी थीटा. बट थीटा म्हणजे आर्क अपॉन रेडियस, एक्स अपॉन एल. हेन्स F is equal to minus mg थीटा ऐवजी एक्स बाय एल लिहिला. पण फोर्स म्हणजे काय, मास इंटू ऍक्सिलरेशन. हेन्स फोर्सच्या ठिकाणी मास इंटू ऍक्सिलरेशन आणि मास मास कट केलं म्हणजे ऍक्सिलरेशन काय मिळालं तुम्हाला, मायनस जी एक्स अपॉन एल. कळलं? आता हे आपल्याला ठेवायचे टी इज इक्वल टू 2 पाय अपॉन रूट ऍक्सिलरेशन पण युनिट डिस्प्लेसमेंट, म्हणजे रूट मध्ये ठेवायची व्हॅल्यू. पण रूट निगेटिव्ह संख्येचं स्क्वेअर रूट काढता येत नाही, पॉझिटिव्ह संख्या लागते, म्हणून मॅग्निट्यूड घेतलं. ए इज इक्वल टू प्लस जी एक्स अपॉन एल. फक्त रिझन सांगा, ओनली मॅग्निट्यूड. आता ऍक्सिलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट म्हणजे डिस्प्लेसमेंट 1 घ्या, ऍक्सिलरेशन मध्ये डिस्प्लेसमेंट 1 म्हणजे ऍक्सिलरेशन काय येईल, जी अपॉन एल, आणि डिस्प्लेसमेंट काय घेतलं 1, आणि ह्याला काय म्हणायचं, ऍक्सिलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट. किती मिळालं, जी बाय एल. आता पिरियडचा फॉर्म्युला कुठला, पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम इज टी इज इक्वल टू 2 पाय अपॉन ऍक्सिलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट. हा फॉर्म्युला नीट लक्षात ठेवा. हेन्स टी इज इक्वल टू 2 पाय ऍक्सिलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट म्हणजे जी बाय एल. तिथं ठेवली. आता एल वर गेला, टी इज इक्वल टू 2 पाय रूट एल बाय जी. हे पिरियड झाला. आणि फ्रिक्वेन्सी म्हणलं की उलट लिहायचं, एन इज इक्वल टू 1 अपॉन 2 पाय रूट जी बाय एल. नक्की कळालं? थँक यू व्हेरी मच.